जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, मी अवधूत कवळे. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय अंदाज बातमी आहे. शेतकरी मित्रांचे राहिलेले पीक विम्याचे पैसे बँकेत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता बरेच सारे शेतकरी असे म्हणतील ते आमचे अजून जमा झाले नाही, तर तुम्हाला ते चेक करावं लागतील. ते कशा पद्धतीने चेक करायचे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण आपण असेच पीक विम्याचे व नवीन योजनेचे व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग जारवा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे. राहिलेले सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. जिल्हा अधिकारी यांची माहिती. जानेवारी महिन्याअखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राहिलेल्या पीक विम्याचे पैसे जमा होतील. पीक विमा बँक खात्यात पडण्यास सुरुवात. यादी तुम्हाला जर कशी पद्धतीने चेक करायची असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. अशा पद्धतीने तुम्ही ती चेक करू शकता. शेतकरी मित्रांनो, तुमचा पीक विमा जमा झाला का नाही ते कशा पद्धतीने चेक करायचं त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता. आता इथं आलं तुम्हाला इथं फार्मर कॉर्नरचं एक ऑप्शन दिसतं आहे 1 नंबरला. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यावर तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर याच्यावर क्लिक करायचं आहे हिरव्या कलरमधले. त्यानंतर तुम्हाला इथं जो बी तुम्ही फॉर्म भरताना मोबाईल नंबर दिलेला आहे ते मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. चला तर मग मी इथं मोबाईल नंबर आणि इथं कॅप्चर टाकून घेतो. त्यानंतर इथं जो बी तुमचा आधार नंबर असेल तो आधार नंबर इथं टाकून घ्या. आधार नंबर टाकून घेतला की तुम्हाला इथं कॅप्चर टाकून घ्यायचा आहे. इथं तुम्ही आधार नंबर आणि कॅप्चर टाकून घेतलं का तुम्हाला इथं खाली रिक्वेस्ट फॉर OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही OTP तुमच्या त्या मोबाईल नंबरवरती गेलेला आहे. जो बी तुम्ही मोबाईल नंबर टाकला होता त्या मोबाईलवरती तुमचा OTP पडला आहे. तिथून तुम्ही आता इथं OTP टाकून झाल्यावरती सबमिट बटनवर क्लिक करा. आता अशा प्रकारे तुमची प्रोफाईल इथं ओपन होईल. आता तुम्हाला 2023चा आता इथं 2023 करायचं. आता इथं तुम्ही पाहू शकता तुम्हाला तुमच्या याच्यावर क्लेम डिटेल दिसून जाईल किती तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. आणि जर तुम्हाला 2024चा पैसा असेल तर तुम्हाला 2024 करायचं, खरीप करायचं, आणि जर रब्बीच पैसा असेल तर रब्बी करायचं. इथं तुमचा डिटेल. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही पीक विमा जमा झाला की नाही चेक करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.